नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 4 टक्स ब्लाऊज बघणार आहोत 36 मापाचा. याचे आपण पेपर कटिंग करणार आहोत, त्याच्यानंतर आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करणार आहोत ठेवून. तर ही व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल की मी कशा पद्धतीने हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे आणि ह्याचं मेजरमेंट सहित मी ही व्हिडिओ बनवत आहे. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. इथं 4 टक्स ब्लाऊज घेतलेला आहे, तर पहिला आपण त्याची लांबी बघूया. आणि लक्षात ठेवा, आपला हा फोल्डेड साईड आहे ना, हा आपल्या साईडला ठेवायचा आहे आणि इथे ओपन साईड हा त्या साईडला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला हे जे मेजरमेंट टाकायचं आहे हे आपल्याला फोल्डेड साईडने टाकायचं आहे. आता पूर्ण उंची आपण घेत आहोत. माझी पूर्ण उंची आहे, मग मी हा ब्लाऊज शिवत आहे 36 मापाचा, म्हणून इथं माझी उंची आहे 14.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच मी एक्स्ट्रा घेते. हे बघा, म्हणजे 15.5, म्हणजे 14.5 प्लस 1 इंच 15.5 अशा पद्धतीने ही आपली लांबी झालेली आहे. जशी आपली लांबी इथून झाली आहे तशीच आपली ही इथूनही टाकायची. म्हणजे काय होतं की आपला मेजरमेंट व्यवस्थित येतं आणि स्ट्रेट लाईनमध्ये येतं, कटिंग वगैरे व्यवस्थित होते. आता याला अशा पद्धतीने आपण आखून देऊया. अशा पद्धतीने मी इथे स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे. आता आपल्याला टाकायचं आहे गळा रुंदी. आता लक्षात ठेवा, गळा रुंदी ही आपली 9च्या पुढे आहे. आता माझी गळा रुंदी आहे 12-12.5 इंच येणार आहे. त्याच्यामुळे 9च्या पुढे जर गळा रुंदी असेल तिथं आपण किती टाकायचं मेजरमेंट ते बघूयात. आता आपली 9च्या पुढे आहे म्हटल्यावरती आपण मेजरमेंट टाकाय, कारण का गळा डीप आहे त्याच्यामुळे आपण इथं मेजरमेंट टाकणार आहे 1.25. इथं मी 1.25 गळा रुंदी टाकलेली आहे आणि 3 इंच मी गळा रुंदी टाकलेली आहे. टोटल आपल्या शोल्डरचं माप इथे आपलं 4.5 इंच आलेलं आहे. त्यात आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा किती येणार? 4.5 प्लस अर्धा, म्हणजे मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे हे जर आपलं शोल्डरचं माप आलेलं आहे 4.5 टोटल, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की आपलं येणार आहे ते 5 इंच. तर आपला हा शोल्डर आलेला आहे 5 इंचाचा. तर मग 5 इंचाचा शोल्डर आपण इथे टाकून घेऊया. आता आपण इथे स्ट्रेट लाईन देऊन घेऊयात. आता आपण बघा, इथं मुंडा टाकलेला आहे 5 इंच, इथून पण मुंडा आपला 5 इंच टाकलेला आहे आपण. आता आपल्याला काढायचं आहे छाती घेराचं माप. आता छाती घेराचं माप कसं काढायचं? माझा हा मेजरमेंट आहे 36 मापाचं, त्याच्यामुळे 36. तर 36चा चौथा भाग किती येतं? 9 इंच. तर आपण इथं 9 इंच टाकून घेऊयात. 36चा चौथा भाग 9 इंच आलेला आहे. इथे मी स्ट्रेट करून घेते. बरोबर आहे. इथं 36चा चौथा भाग 9 इंच प्लस आपल्याला इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 9 चोक 36, म्हणजे 36चा चौथा भाग आपला 9 आला आहे आणि प्लस 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. आता आपला छातीचा माप झालेला आहे टाकून. आता आपल्याला टाकायचं आहे कमरघेरचा माप. आता कमरघेर किती आहे आपली? 34 इंच. 34. तर 34 कमरघेर आहे, तर 34चा चौथा किती येतं? 8.5. 34चा चौथा येतं 8.5. त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्किंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे बघा, पुन्हा एकदा सांगते. आपला कमरघेरचा माप आहे 34. 34चा चौथा भाग आपला येतो इथे 8.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आणि प्लस 2 इंच, नाही सॉरी, प्लस 1 इंच टक्स मार्जिन आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने झालेलं आहे. आता आपल्याला ही लाईन आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहे. हे असे आपण इथे सरळ जॉईन करून घेऊयात. हे बघा, आता आपला हा ड्राफ्टिंग पूर्ण झालेला आहे. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगते. आपली पूर्ण उंची आहे 14.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे, म्हणजे 15.5 इंच आपली पूर्ण उंची झाली आहे. आपल्या इथे शोल्डरचं माप, आपलं गळा रुंदी झाली आहे ते
1.25 इंच आणि 3 इंच आपली शोल्डर पट्टी झालेली आहे. टोटल झालेलं आहे 4.5 इंच. होतं 4.25 पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा करून 4.5 केलं. आणि इथे आपलं मुंडा खोली आपली आहे 5 इंच. म्हणजे 4.5 मध्ये अर्धा इंच मिक्स करून आपण 5 इंच इथे मुंडा खोली घेतली आहे. इथे पण 5 इंच सरळ लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग 9 येतं, कारण का छाती आहे आपली 36चा चौथा भाग 9 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. कमर घेराचा चौथा भाग 8.5, 1 इंच टक्स मार्जिन आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. आणि इथे आपण जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण बघूयात मुंडा खोली. आता आपल्याला टाकायचं आहे आर्म होलचा माप. आर्म होलचा माप आपल्याला टाकायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपलं मेजरमेंट करायचं. ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आलेलं आहे 4.5 इंच. तर 4.5 इंचाचं मध्य किती येतं आहे ते आपण बघून घेऊया. 4.5चं मध्य येते 2.25. तर 2.25ला आपण इथे मार्किंग करून घेऊया. आता लक्षात ठेवा, आता हा पॉईंट आणि ह्या पॉईंटमध्ये जर 2पेक्षा जास्त अंतर असेल तर आपल्याला याचाही मध्य काढायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते झूम करून. आपला हा जो म्हणजे आपण जो 36चा चौथा भाग काढलेला आहे 9, तो पॉईंट आणि आपला हा मुंडा खोलीचा पॉईंट याचा मध्य काढायचा. मध्य येतो 2.25 इंच. आता 2पेक्षा जर जास्त अंतर असेल या दोघांपैकी तर याचाही मध्य काढायचा आहे आपल्याला 2.25 इंच. आणि याचा मध्य किती येतोय ते आपण बघूया. हे बघा, याचा मध्य आलेला आहे 1.25 इंच. म्हणजे 2पेक्षा जास्त अंतर आलं म्हणून आपण याचा पण मध्य काढला. पहिला आपण याचा मध्य काढला, त्याच्यानंतर या दोघांचा मध्य काढला. आता आपण काय करायचं, ही लाईन इथे जॉईन करून घेऊयात. अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. आता लक्षात ठेवा, आता आपण इथे ही लाईन ह्याला जोडून घेतलेली आहे. तर आता आपल्याला आर्महोलचा पुढचा शेप द्यायचा आहे. आर्महोलचा तर आपण 1/2 इंच इथे क्रॉस देऊन घ्यायचा. 1/2 इंच आपण इथे क्रॉस देऊन घेऊया पॉईंट. त्याच्यानंतर इथे आपण अर्धा इंच पॉईंट देऊन घेऊयात. हा 1/2 इंचाचा पुढचा शेप आहे, हा 1/2 इंचाचा आणि हा अर्धा इंचाचा. आणि जेव्हा आपली छाती ही 32पेक्षा जास्त असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे माहिती का, की इथून आपल्याला खाली अर्धा इंच डाऊन जायचं आहे. अर्धा इंच डाऊन जायचं आहे आपल्याला खाली, 32पेक्षा छाती जास्त असेल तर. आणि आपण इथं अशी इथे याला आपण जॉईन करून घेऊया. या पॉईंटला इथे जॉईन करून घेऊया. आता आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊया. तुम्हाला दिसतंय. आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर आपण आर्महोलचा शेप कसा द्यायचा बघा. आतल्या लाईनीपासून ही डाऊन केलेली लाईन जी आहे ना, तिला असा मर्ज करायचं आहे. आणि हा आतला आपला आर्महोल शेप झाला आणि हा इथला बाहेरचा आर्महोल शेप, तो पण आपण या लाईनीला मर्ज करून घेऊयात. मी याचा पेपर फिरवून घेते म्हणजे मला शेप द्यायला बरं पडेल. हा आपला आतील मुंडा खोली आणि ही बाहेरील मुंडा खोली. अशा आपली 2 मुंडा खोली आखून झालेल्या आहेत अशा पद्धतीने. आता आपण इथं काय करणार आहोत, पुढील गळ्याचं माप टाकून घेणार आहोत. आता पुढील गळा माझा आहे 7 इंचाचा. असं आपण 7 इंचावर मार्क टाकून घेऊयात. लक्षात ठेवा, नेहमी क्रॉसमध्ये टाकायचं. इथं मी 7 इंचाचा मार्क करून घेतलेला आहे. इथे 7 इंच केलं की मग लक्षात ठेवा, इथे खालच्या साईडला आपल्याला नेहमी 2.5 इंचाचा मेजरमेंट घ्यायचं आहे. वरती आपण 1.25 इंच टाकला, इथे खाली आपल्याला 2.5 इंचाचा माप टाकायचा आहे. आता इथे अशी रेष मारून आपण स्ट्रेट लाईन करून इथे आपण जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीने आपण इथं 7 इंच पुढील गळा, इथून 2.5 इंचावर आणि ही लाईन आपण या लाईनला जॉईन करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला जर गोल गळा द्यायचा असेल तर तुम्ही गोल गळा द्या. आता मला माझा काठाचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी इथं थोडासा अशा पान शेपमध्ये गळा देऊन घेते.
थोडासा बाहेर काढून घेतलाय मी. जास्त नाही शेप दिला मी पानगळ्याचा, छोटासा असा फक्त असा पुढील गळा. आणि हा आपला पुढील गळा आहे. हे बघा अशा पद्धतीने इथं आपण बरोबर जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीने मी इथे पुढील गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा पुढील गळा ड्रॉ करून झाला आहे. आता आपल्याला योगपट्टीचं माप द्यायचं आहे. तर योगपट्टीचा माप हा सगळ्यांसाठी सेमच असतो, 2.5 इंच. दोन्ही साईडून आपल्याला 2.5 इंचाचा माप टाकून घ्यायचं आहे. आता सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला न्यूजपेपरवर दिसत नसेल, पण मी तोंडी तुम्हाला सांगते. आपण इथून 2.5 इंच आणि इथून 2.5 इंच घेऊन आपण स्ट्रेट लाईन आखलेली आहे. आणि आपल्याला आता गळ्याच्या साईडने, आपला जो गळा आहे त्या साईडने आपल्याला 1 इंच वर घ्यायचा आहे कर्व शेप देण्यासाठी. 1 इंच आपण इथून वर घेतलेला आहे थोडा त्याला शेप देण्यासाठी. अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. थोडं डार्क करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. इथून आपण 1 इंच वर घेतलेला आहे गळ्याच्या साईडने. पुन्हा एकदा सांगते, गळ्याच्या साईडने आपण 1 इंच वर घेऊन त्याला आपण कर्व शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण टक्स पॉईंट टाकून घेऊयात. आता टक्स पॉईंट हे छातीनुसार पण असतं किंवा उंचीनुसार घेऊ शकता. आता माझ्या टक्स पॉईंटचं मेजरमेंट आहे 10 इंच, कारण मी माझ्या ह्याच्यानुसार काढलेलं आहे. मेजरमेंटनुसार 10 इंच आलेलं आहे मला. इथून आपण चेक करायचं, इथे 10 इंच. आता आपण टक्सची लाईन आखून घेऊयात. इथं मी टक्सची लाईन आखून घेतली. आता आपण टक्सचं माप काढून घेऊया. टक्सचं परफेक्ट माप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, छातीचा 10वा भाग. आता आपला 36 छातीचा 10वा भाग येते 3.6. 3.6 येते आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. तर 3.6 माझा इथं आला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. म्हणजे टोटल झाला आपला 4.1. हे बघा, म्हणजे छातीचा 10वा भाग त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे. म्हणजे छातीचा 10वा भाग आला आहे 3.6 इंच आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच केला की 4.1 इंच असा. 4 इंच 4.1 इंच असं म्हणजे आपला हा टक्स पॉईंट मिळाला आपल्याला. आता आपण हा जो मेन टक्स पॉईंट काढलेला आहे त्याच्या 1.25 इंच आपल्याला ह्या साईडला घ्यायचा आहे आणि 1.25 इंच आपण इथं घेऊया. हे बघा, म्हणजे 1.25 इंच आपण इथं आणि 1.25 इंच इथं याच्यामध्ये हा मेन पॉईंट आहे आपला. जो आपण 4.1 घेतला हा आपला मेन पॉईंट आहे. याच्या 1.25 इंच इथे आणि याच्या 1.25 इंच तिथे. आणि आता आपल्याला वरचा आर्महोलच्या साईडला टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर वरती आपण 1.5 इंच देऊन घेऊयात. हा आपला इथे अजून एक पॉईंट मिळाला. म्हणजे हा आपला मेन पॉईंट आहे. हा आपला मेन पॉईंट आहे. आता याच्या आपण हा आपला मेन पॉईंट आहे. तर आपल्याला इथे एक मिळाला पॉईंट, इथे एक पॉईंट मिळाला आणि इथे एक पॉईंट मिळाला. आता आपल्याला या साईडचा टक्स काढायचा आहे. आता जो आपण इथे स्ट्रेट लाईन मारलेली होती मगाशी टक्सची, याच्यापासून आपल्याला 1.25 इंच खाली, म्हणजे क्रॉस टक्स असतो ना तो, मग आपल्याला इथे 1.25 इंच खाली घेऊन इथं आपल्याला असा क्रॉस टक्स मारायचा आहे. हे बघा असं आपल्याला क्रॉस टक्स इथे मारायचं आहे. एकदम हलका मारायचं आहे आपल्याला टक्स अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपला हा इथे टक्स जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हा छोटा टक्स असतो आपला. आपला छोटा, अशा पद्धतीने आपले हे 3 टक्स झालेत. आता हा आपला कोणता मेन टक्स आहे, तर तो आपल्याला असा खाली घ्यायचा आहे. आपला मेन टक्स आहे, त्याचा आपल्याला असं स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता हा मेन टक्स का म्हणतो आपण, कारण का ह्याची आपण हा जो टक्स मारणार हा आपण अर्धा इंचाचा मारणार. हे आपण एकदम नॉर्मली 1.25 इंचाचा टक्स मारतो, पण हा आपल्याला अर्धा इंचाचा मारायचा आहे. इथून अर्धा इंच
आणि इथून अर्धा इंच. अशा पद्धतीने आपण हा टक्स जॉईन करून घेऊयात. इथून अर्धा इंच, इथून ही झाली, पण हा मध्य आहे आपला आणि हा पॉईंट आपण जोडून घेतलेला आहे. बघा तुम्हाला दिसत असेल. ही मी रॉंग केलेली होती अगोदर, थोडी क्रॉस गेली म्हणून मी मिडलला परत पट्टीने तिला आखून घेतलं स्ट्रेट लाईन. इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच, आणि ही आता आपण अशी जॉईन करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपला हा ड्राफ्ट रेडी झालेला आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पण निघणार आपले. पण आता आपल्याला आउटलाईनने पहिलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण पेपर, न्यूजपेपर. अशा पद्धतीने ते आपण कट करून घेऊया. पूर्ण आपण आउटलाईन आधी कट करून घेऊयात. लक्षात ठेवा, आपण ही पेपर कटिंग करताना कैची वेगळी यूज करतोय. आपली कपडा कटिंग करण्याची कैची ही वेगळी आहे. ही बघा, ही बाहेरच्या साईडने, आर्महोलला बाहेरच्या साईडने ना तो कट करून घ्यायचा आहे आधी आपल्याला. अशा पद्धतीने आपला हा कट झालेला आहे. अशा पद्धतीने आपली ही आउटलाईन कट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्टचा आपल्याला पेज काढून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, इथून मधून हा पेपर कट करून सेपरेट करून घ्यायचा. अशा पद्धतीने पेपर कट करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवा, न्यूजपेपरवरतीच पहिल्यांदा आपण ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची. कारण का डायरेक्ट पेपर कटिंग न करता आपण जर ब्लाऊजवर केलं तर थोडं कमी मागे पुढे होऊ शकतं. म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने 2 पीस तयार करून घेतलेले आहे. हा आपला झाला फ्रंट पेज आणि हा बॅक झाला. आता आपल्याला काय करायचं, हा बॅकला पण नंतर आपण इथे बॅकचं डिझाईन बनवणार आहे. जी काही तुम्हाला हवी असेल ती, जसा होता आपला तशा पद्धतीनेच घ्यायचा आहे. म्हणजे आपला सव्वाचा जो होता, आपल्या इथे जो मेजरमेंट होता 1.25चा, तोच ठेवायचा आपल्याला इथं. याच्यात काही कमी जास्त करायचे नाही. तुमची जी लांबी रुंदी जी काही असेल ती. आता मला इथं हवा आहे रेडी 11.5वर, कारण मी डीप घालते त्याच्यामुळे मला 11.5 हा मला हवा आहे. आणि इथून आपण 2.5 इंचावरती, दिसतंय का तुम्हाला, इथून आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपण इथं ड्रॉ करून घेऊया. आणि ही लाईन आणि ही लाईन जॉईन करून घेऊया. तुम्ही जर कॅनव्हासवरती मेजरमेंट डिझाईन बनवत असाल तरी तुम्हाला हाच माप ठेवायचा आहे. फक्त सव्वाचा आपण फोल्ड करून जो कॅनव्हासवर घेतो त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच साईडने ठेवून मग आपण शेप देण्यासाठी एक्स्ट्रा आपण कॅनव्हास घेतो. आता मी हा तुम्हाला असंच दाखवलेला आहे. मी जेव्हा कपडा कटिंग करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने करायचा. तर हा झालेला आहे आपला बॅक पार्ट आणि आपला हा फ्रंट पार्ट. आता मी गळा कटिंग करत नाही आहे. तर अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि हा आपला आहे योगपट्टी. आता आपण काय करायचंय, बाही कटिंग करून घेऊयात. पहिला बाहीचं मेजरमेंट टाकून घेऊयात. आता इथे मी हे पण फोल्डवरतीच घेतलेलं आहे पेज. तर आता बाही लांबी आहे माझी 10 इंच. 10 मध्ये अर्धा इंच घ्यायचा, कारण माझा ब्लाऊज जो आहे तो अस्तरवाला. बाही लांबी अधिक अर्धा इंच, पूर्ण उंची अधिक अर्धा इंच. आता इथून पण आपण तसंच घेऊयात, पूर्ण उंची अधिक अर्धा इंच, 10.5. आता इथं आपली पूर्ण उंची अधिक अर्धा इंच झालेलं आहे. आता आपण इथून आपल्याला रुंदी टाकायची. तर रुंदी किती टाकणार आपण, छातीचा 4था भाग प्लस अर्धा इंच. तर छातीचा 4था भाग येतो 9, 9 चौक 36 प्लस अर्धा इंच म्हणजे 9.5. अशा पद्धतीने ही आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. ती आता आपण इथे जॉईन करून घेऊया, म्हणजे 3.5वर.
आता इथून आपल्याला काय करायचं आहे, ओपन साईडने आपल्याला 3 इंचावरती डाऊन करायचं आहे. इथे 3 इंचावरती, कारण का आपली लांबी आहे 10.5 इंचाची उंची, म्हणून आपल्याला इथून डाऊन करायचं आहे 3 इंचावर. इथूनही आपण 3 इंचावर डाऊन करूयात. आता इथे आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊयात. अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन देऊन घेऊयात. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच वरती आपण इथून रुंदीला घ्यायचं आणि ही लाईन आणि ही लाईन इथून आपण जॉईन करून घ्यायची. अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची. आता आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. याचा मध्य काय येतो ते काढायचं आपण. अशा पद्धतीने याचा मध्य निघाला. आता आपल्याला डाऊन साईडला थोडंसं 1.5 इंच खाली घ्यायचं आहे खालच्या सेक्शनसाठी, आणि वरच्या साईडला पण 1.5 इंच, म्हणजे आपला सेप असा येणार. अशा पद्धतीने ती वरची साईड झाली. आता आपल्याला दिसते तुम्हाला, ही आपली वरची साईड झाली. आणि आता खालती आपल्याला जर करायचं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे 1.5 इंच आपल्याला ही नेहमी सरळच ठेवायचे. आपल्याला इथून थोडंसं क्रॉस करून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हे बघा इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही, आता तुम्हाला दिसत नसेल कारण का मी पेनाने करते म्हणून, पण इथून आपल्याला असं हे जॉईन करून घ्यायचे. हा आपला बाहेरचा आकार आणि हा आपला आतील आकार. पण इथं आपल्याला येऊन 1.5 इंचावरती हे आपल्याला जॉईन करायचं. ही आपली 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिन असते, म्हणून आपण 1.5 इंचावर केलेलं आहे. आता आपल्याला इथे काय टाकायचं आहे, बाहीचा घेर. बाही घेरचा आकार किती आपला तशा हिशोबाने टाकायचा. तर माझा इथे येतो रेडी बाही घेर 6 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. म्हणजे आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे जॉईन करून घ्यायचा. हा पॉईंट इथं आपण जॉईन करून घेतलं, किंवा हा पॉईंट, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतले म्हणून आपण हा पॉईंट जॉईन करू. अशा पद्धतीने ही आपली बाही रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवते. ते इथून आपण कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेला आहे. हा आपला बाहेरचा शेप कट झालेला आहे. आता आपण आतील शेप कट करून घेऊयात. थोडासा हलका करू द्यायचा, पण आपल्याला लक्षात ठेवा इथं वरती येऊन इथे जॉईन करायचं आणि ते बाजू आपली सेम सरळ राहिली पाहिजे. इथून 1.5 इंच, म्हणजे हा आपला अशा पद्धतीने आपली ही बाही रेडी झाली. हा आतील मुंडा आणि हा बाहेरील मुंडा. अशा पद्धतीने आपली पेपर कटिंग झालेली आहे 4 टक्स ब्लाऊजची. हा आपला योग आहे, ही आपले पुढील भाग आहे, आणि हा आपला मागील भाग आहे, आणि ही आपली बाही कटिंग आहे. अशा पद्धतीने आपला 4 टक्स ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे, पेपर कटिंग. आता आपली ह्याची अस्तर कटिंगची पण व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि पुढील ही व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे जे काही पुढच्या व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.